नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज मी निघाली आहे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी। आमचा प्रवास हा बसने असणार आहे। सध्या मी नवी मुंबईच्या जुईनगर स्टेशनवर आहे, जिथून आम्ही बस थ्रू पंढरपूरला जाणार आहोत। इथे ऑलरेडी भरपूर साऱ्या बस लागलेल्या आहेत, पण आम्ही एका ॲप थ्रू बसची तिकीट बुक केलेली आहेत। आणि समोरच आमची बस आलेली आहे। बसचा इंटेरियर चांगला आहे, म्हणजे स्लीपर बस आहे आणि फर्स्ट टाइम मी स्लीपर बसने ट्रॅव्हल करत आहे, पण चांगलं आहे। रात्रीची जवळपास 9ची बस होती आणि आम्ही पहाटे 5 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचलो। जय हरी विठ्ठल जल 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 माझ्या विठ्ठला, तुझ्या भक्तीच्या आसरावर जगते ही वाढणारी वाडा। नामाच्या गजरात हरपतो मी रे ज्ञानी, तुझ्या प्रेमाचा वारसा आहे माझ्या अंतःकरणी। इथे पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही हॉटेल शोधलं आणि तिथे जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि नंतर सकाळी सकाळी आम्ही निघालो विठुरायाच्या दर्शनासाठी। मंदिर कमिटीच्या वेबसाईटवरून आम्ही दर्शनासाठी एक स्लॉट बुक केला होता। त्याला काही पैसे वगैरे लागत नाहीत, ऑनलाईनच्याच ते बुक करायचं आणि विदिन त्या स्लॉटमध्येच आपलं दर्शन होऊन जातं, जेणेकरून लाईनमध्ये जास्त वेळ उभं राहायची गरज भासत नाही। मंदिराचं बांधकाम हे अतिशय कोरीव आणि भव्य असं केलेलं आहे। मंदिरामध्ये एंटर केल्याबरोबरच शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचार करते। विठुरायाच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन जातो। रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी। खरोखरच विठुरायाच्या दर्शनाने मन अतिशय तृप्त होतो। जो सुख आपल्या मनाला लाभतो तो मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। हरी विठ्ठल जल 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 माझ्या विठ्ठला, तुझ्या भक्तीच्या आसरावर जगते ही वाढणारी वाडा। नामाच्या गजरात हरपतो मी रे ज्ञानी, तुझ्या प्रेमाचा वारसा आहे माझ्या अंतःकरणी।
विठ्ठल रखुमाईचे दर्शन करून आम्ही चंद्रभागेला नमस्कार केला आणि तेवढ्यात आम्हाला भरपूर भूक लागली, म्हणून आम्ही राजभोग थालीचा आस्वाद घेतला. इथे नजीकच कैकाडी महाराजांचा मठ आहे, जिथे आम्ही आता निघालो आहोत.
बाहेरून अगदी सिंपल आणि साधा मठ दिसतोय हा, पण आतमध्ये भरपूर साऱ्या ऋषी मुनींपासून ते संतांपर्यंतच्या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. अतिशय खूप साऱ्या गोष्टी इथे सुंदररित्या प्लेस केलेल्या आहेत. बघायला भरपूर आनंद येतो. जवळपास 1 ते 1.5 तास लागतो हा पूर्ण मठ फिरून व्हायला, कारण आतमध्ये मूर्त्याच एवढ्या प्रमाणात आहेत आणि एवढ्या भव्यरित्या त्या प्लेस केलेल्या आहेत की बघता बघता कधी वेळ निघून जातो समजतच नाही. कैकाडी महाराजांचा मठ पूर्ण फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो इस्कॉन टेम्पलला भेट द्यायला. राधाकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर जवळच्या गोशाळेला आम्ही भेट दिली. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा चंद्रभागेच्या तीरावरती गेलो. सकाळीच्या खेळीमेलीच्या वातावरणाची असलेली ही चंद्रभागा रात्रीच्या वेळी किती शांततेत आणि पीसफुली वाहत आहे. आता आम्ही आहोत तुलसी वृंदावनामध्ये, ज्याचा टायमिंग 8 वाजेपर्यंत असतो. आम्ही इथे यायला जरा उशीर केला आणि म्हणून आम्हाला जास्त एक्सप्लोर करता आलं नाही. पण आतमध्ये विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती अतिशय भव्य दिव्य आहे. आमचा हा 1 दिवसाचा जो प्रवास आहे तो इथेच संपतो आणि विठुरायाच्या दर्शनाने जी एनर्जी, जी ऊर्जा मिळाली त्याच्यासोबत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. धन्यवाद.